स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कुपवाड येथील विघ्नहर्ता शांती कॉलनी परिसरात घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक 15 ऑगस्ट सकाळी सुमारे 6 वाजता घडली। या घटनेत महिलेच्या पतीवर हातोड्याने हल्ला करून त्याला देखील गंभीर जखमी करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेचे नाव मनीषा मोहन केसरेकर, वय वर्ष 35 असे आहे, तर त्यांचे पती मोहन नागप्पा केसरेकर, वय वर्ष 45 हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी फरीद अब्दुल शेख, वय वर्ष 52 याच्या विरुद्ध MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीत म्हटल्यानुसार शनिवारी सकाळी मनीषा केसरेकर यांच्या घराच्या मागील बाजूस आरोपी फरीद शेख यांनी कचरा टाकला। यावरून मनीषा यांनी आमच्या घराजवळ तुम्ही कचरा का टाकला असा जाब विचारला। यावेळी कचरा टाकण्याच्या विषयावरून मनीषा केसरेकर आणि आरोपी फरीद शेख यांच्यात जोरदार वाद सुरू झाला। मनीषा यांचे पती मोहन केसरेकर यांनी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांना मारहाण केली। त्यानंतर आरोपीने घरातून हातोडा व चाकू आणून मोहन केसरेकर यांच्यावर हातोड्याने डोक्यात वार केले। मोहन केसरेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपीने मनीषा केसरेकर यांच्या पोटात आणि डोक्यात चाकूने 3 ते 4 वार केले। या हल्ल्यात मनीषा केसरेकर या अत्यंत गंभीर जखमी झाल्या। मोहन आणि मनीषा केसरेकर यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे मनीषा केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला।